नमस्कार, मी तन्मय टिल्लू. दुपारचे 4 वाजतात आणि आपण पाहता 4च्या बातम्या. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी येते थेट बीडमधून. वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये कराड आणि सायबर सेलच्या PSI निशिगंधा खुळे यांच्यात संवाद असल्याचं समोर आलंय. यात कराड, मी बीड जिल्ह्याचा बाप मी असल्यावर काय चिंता असं म्हणतोय, मात्र साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय ज्यामुळे खळबळ माजली आहे पाहूया. ताई वाल्मिक कराड बोलतो. हा बोला ना. ते काय ते फोन करायला ते सिल्लर नाही फोन ते काय येणार आहे तिकडे लका बेजार करते. पोस्ट डिलीट केलं की बस झालं ना, दुसरं काय पाहिजे. ठीक आहे नाही पोस्ट डिलीट करत टाका. हो पोस्ट काय होतं माहिती का, वातावरण खराब होते, सगळ्यालाच फोन चालू आहे आपले. ताई ते त्यांनी सुरुवात केली आधी ताई आम्ही शांत होतो कुणाविषयी आरेला कारण थोडं जातो 1-2 दिवस अजून चालला असेल जरा सुट्ट्यात आम्हाला, पण बाकी त्यांचा फोन वगैरे जाईल. चालतंय ते. ठीक आहे चालेल. हॅलो हॅलो. इग्नोर करायचं नाही, एवढं काय मनावर घ्यायचं नाही. इथं बाप बसलेले आहेत, आपण काय बोलायला. पुढची बातमी. दरम्यान अंजली दमानियांनी वाल्मिक कराडच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. सुरुवातीला एक माणूस नाशिकहून फोन करतोय असं सांगितलंय आणि तो म्हणतो की मला पुन्हा पोलीस त्रास द्यायला लागलेत, म्हणून थाटात त्याचा फोन होल्ड करून वाल्मिक कराड एका नंबरला फोन करतात. त्या कोणी एक पोलीस निरीक्षक महिला होत्या आणि त्यांना ज्या थाटात ते बोलतात की आपली माणसं आहेत, आपला पोरगा आहे, त्याला कारवाई करू नका, हसत खेळत ते फोन ठेवतात आणि मग ठेवल्यानंतर पुन्हा ज्या थाटात त्या पहिल्या माणसाशी बोलतात की इथे बाप बसलाय, तू ऐकलं ना मी काय बोललो त्यांना. राजीनाम्यावर काही उत्तर देणार नाही असं मंत्री धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलंय. अंजली दमानियांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली होती. या भेटीवर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसच बोलतील असंही मुंडे म्हणाले. माननीय अंजली दमानिया या स्वतः आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना भेटल्यात आणि त्यांना जाऊन भेटून ज्या कागदपत्रासहित त्या भेटल्यात त्यावरती माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यावरती स्पष्ट उत्तर देतील आणि ते उत्तर त्यांनीच द्यावं अशी माझी सुद्धा या ठिकाणी इच्छा आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी अंजली दमानियांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जर धनंजय मुंडेंचा आज राजीनामा घेतला नाही तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि DG अशा सर्वांना पार्टी बनवून त्यांच्या विरोधात न्यायालयात PIL दाखल करीन असा इशाराच आता दमानियांनी दिलाय. धनंजय मुंडे त्यातनं पळवाट काढण्याचा प्रयत्न करतायत, पण ती पळवाट मी त्यांना या जन्मी मिळू देणार नाही. आणि माझं जे आता जर यांनी अजित पवारांनी आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर कारवाई नाही केली तर मी PIL फाईट करून या सगळ्या लोकांना म्हणजे SP, ADG, DG, CM आणि अजित पवार या सगळ्यांना सह आरोपी करणार आहे. पुढची बातमी येते. अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संदीप क्षीरसागरांनी दिल्याची. सरपंच हत्या प्रकरणावरनं मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी विरोधक आता आक्रमक होत आहेत. आमची प्रामुख्याने मागणी आहे की धनंजय मुंडे साहेबांनी जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही, दोषी फासावर चढत नाहीत, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. काय वाटतं आज नेमका निर्णय काय होईल? काय राजीनामा घेतील धनंजय मुंडेंचा अजित पवार? मला असं वाटतं राजीनामाच घेतील. सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड संदर्भात खासदार संजय राऊतांनीही मोठा गौप्यस्फोट केलाय. काही दिवसांनी वाल्मिक कराड भाजपच्याच गोटात असेल असं राऊत म्हणाले. वाल्मिक कराडला सोयीसुविधा पुरवल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. दमानिया यांच्या आधी तिथे आंदोलन सुरूच होतं, लोक रस्त्यावर आलेच होते. सुरेश धस यांनी तर तांडव केलेलं आहे आणि अंजली दमानिया यांच्याही भाजपचाच संबंध आहे किंवा संघ परिवाराशी असेल फार तर. त्याच्यामुळे काय होईल आज फैसला यात पडू नका, काहीच फैसला होणार नाही. काही दिवसांनी वाल्मिक कराड हे राजकारणात येतील आणि ते भाजपच्याच
गटामध्ये बसलेले असतील. दरम्यान सौरभ भोंडवे मृत्यू प्रकरणात वाल्मिक कराडचं कनेक्शन असल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केला होता. त्यावर आता सौरभ भोंडवेच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. सौरभच्या मित्रांनीच त्याची हत्या करून मृतदेह तलावात फेकून दिला असा आरोप सौरभच्या वडिलांनी केला आहे. घटना घडली. हे मुलं त्या ठिकाणी एक हॉटेल आहे, त्या हॉटेलवर मला वाटतं त्यांनी जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता हे पोहण्याचं निमित्त करून या सौरभला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी पाण्यात सोडून त्याला बुडून मारलं. तर ही जी घटना आहे पोलिसने थोडंसं बारकाईने चौकशी करायला पाहिजे होती, ती केली नाही आणि चौकशी न करता उलट गुन्हाही दाखल केला नाही आणि आमचं म्हणणं तर ऐकूनच घेतलं नाही. तेव्हा आम्हाला असं प्रशासनाला अशी आमची विनंती आहे की त्यांनी आमचा जो मुलगा गेला आहे तर त्याला न्याय मिळावा. येत्या 5 तारखेला येत आहे, त्याच्याबद्दलचं कन्फर्मेशन आत्ता साहेबांनी मला दिलं. मच्छिंद्रनाथ देवस्थान आणि जवळपास सुधारित प्रशासकीय मान्यतेसह 2800 कोटी रुपयाचा एक प्रकल्प माझ्या मतदारसंघामध्ये कुंटेफळ आणि शिंपोरा त्याच्या कार्यक्रमासंदर्भात साहेब येणार आहेत. त्याचं कन्फर्मेशन आम्ही आज घेतलं आणि त्याचबरोबर बाकीच्या काही गोष्टी मी या ठिकाणी साहेबांशी चर्चा केल्यात आणि निश्चितपणे त्याचे पत्रही दिले. त्याच्यामधलं एक पहिलं आहे, परळी तालुक्यातील बर्दापूर, परळी ग्रामीण, परळी संभाजीनगर आणि शिरसाळा. तुम्ही बोलत असले थांबरा, या बाजूला होणार बाबा. शिरसाळा पोलीस स्टेशन, या पोलीस स्टेशनमध्ये 10 ते 17 वर्षापासून सतत त्याच ठिकाणी एका ठिकाणी राहणाऱ्या पोलिसांच्या बीड जिल्ह्याच्या बाहेर बदल्या कराव्यात. एक. दुसरं, वाल्मिक कराड यांना फरार होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेले ते सगळे लोक, त्याचे नंबर, त्याचे पुरावेसह कागदपत्र आम्ही पोलिसांच्याकडे दिलेले, ते सगळे सहआरोपी याच्यामध्ये झाले पाहिजेत. त्याच्यानंतर परळी नगरपालिकेचं स्पेशल ऑडिट त्या ठिकाणी व्हावं. मी काल ऑडिटा म्हणलं होतं, परंतु स्पेशल ऑडिट व्हावं, कारण एका एका व्यक्तीच्या नावावर 46 कोटी रुपये उचलले. अरे कोण बोलतंय राव? 46 कोटी रुपयाची बिलं विष्णू चाटेसारखा जो आरोपी आहे त्याच्या नावावरती उचलली गेलेली आहे. एकाच रस्त्यावरती 5-5 वेळा पैसे उचललेले. आणि मला असं वाटतं की आपल्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही परळी शहर एकदा खाली असा कॅमेरा लावून फिरून यावं बरं का. तर परळी शहरामध्ये कोणता रस्ता योग्य आहे याचं सर्टिफिकेट मीडियानंच द्यावं बरं का. आणि तुम्ही जर दिलं सर्टिफिकेट ABCD कोणती कॅटेगरी द्यायची ती द्या आणि वाटल्यास त्याला आष्टी म्हणून माझं शहर आहे ते एकामेकाची डिस्टिंग्विश बिटवीन 2 करावं, अशा प्रकारची विनंती आहे. करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये पिस्तूल ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी ठेवला आहे आणि तो साडीतला व्यक्ती कोण, हे जे कटकारस्थान केलेलं आहे परळी येथे, तुम्ही मीडियाने दाखवलेलं आहे, त्याच्यात पोलीस अधिकारी आहेत. ते साडीतल्या माणसांनी बंदूक ठेवल्याच्या नंतर ते असे खाली हाताने मागून ते ड्रॉप करतायत. ज्यांच्या चेहऱ्याला ज्यांचे तोंड यांनी बांधलेले आहेत, काय नाही मास्क नाही, रुमालाने आडवे लावलेत, स्कार्फ. तर हे स्कार्फवाले लोक पोलीस अधिकारी आहेत आणि ते आजही बीड पोलीस दलामध्ये आहेत. हे जे लोक आहेत यांच्यावरती कारवाई व्हावी, यांचं सस्पेन्शन व्हावं आणि त्यानंतर जर दोषी सापडले तर हे रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस व्हावे किंवा यांनी बाहेर जाऊन किमान नवीन टोळ्या तरी तयार कराव्या. कारण यातला एक मी सांगितलंय, 15 वर्ष भास्कर केंद्रे नावाचा एक पोलीस 15 वर्षापासून तिथंच आहे. याचे स्वतःचे 15 JCB आहेत, 100 राख्याचे टिप्पर आहेत
आणि तिथला जो मटक्यावाला आहे त्याची ह्याच्याबरोबर अर्धी पार्टनरशिप आहे. आणि हे मी बोलतोय हे फक्त तुम्ही ऐकू नका. मीडियाला माझी विनंती, हे खरं आहे का नाही तिथं जाऊन चेक करा, परळीत जाऊन चेक करा. या परळीमध्ये काय काय चाललेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. आणि सुप्रीम कोर्टाची फक्त राख्याचा विषय पुढं, परळी थर्मलला गेल्या 20 वर्षापासून काही अधिकारी, 20 वर्षापासून काही अधिकारी आणि कर्मचारी एकाच पोस्टवरती आहेत. 20 वर्षापासून, एका 20 वर्षापासून कुठेही, मला वाटतं 3 वर्षाच्या पुढं बदली अधिनियम 3 वर्षाचा आहे. 4थं वर्ष राहू शकतं आणि 5वं वर्ष राहायचं असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते. म्हणून परळी थर्मलमधल्या अधिकाऱ्यांना कोणत्या कोणत्या मुख्यमंत्र्यांनी 20-20 वर्षापर्यंत राहण्याची परवानगी दिली, हे अशा प्रकारचं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. आणि त्याचं जे स्वतंत्र डिपार्टमेंट आहे त्यांनाही मी पत्र देतोय. ते काय MSCTCL काय म्हणतात त्याला, बरं का, एक मिनिट माझं होऊ द्या. मग त्याच्यानंतर परळी थर्मलमधलं अवैध राखेचे जे साठे आहेत, अवैध राखेचे जे साठे आहेत, अवैध राखेचे जे साठे आहेत ते साठे जप्त करण्यात यावेत. कोणाकोणाचे आहेत त्यांची सगळ्यांची यादी माझ्याकडे आहे. ती यादी मी पोलीसकडे देणार आहे आणि थर्मलच्या अधिकाऱ्यांकडेही देणार आहे. त्याच्यामध्ये कोण कोण लोक आहेत, उद्याच्याला मीडियात यांची नावं आल्याच्या नंतर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, अशा लोकांचे हे डेपो आहे. दुसरं, अवैध वाहतूक आजही परळी थर्मलच्या राखेचे चालू आहे. दिवसा घाबरून बंद आहे, परंतु रात्रीची मात्र ही राख उचलली जाते. आणि ही राख आता बाहेरच्या राज्यातली बंद झाली, बाहेरच्या जिल्ह्यातली बंद झाली, परंतु आमच्या जिल्ह्याअंतर्गत मात्र चालू आहे आणि बेमालूमपणे चालू आहे. त्याच्यामुळं ह्यांच्यावरती कारवाई व्हावी. भगीरथ बियाणी नावाचे एक व्यापारी आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांची अचानकपणे स्वतः गोळी झाडून आत्महत्या केली. त्या आत्महत्येची सुद्धा चौकशी व्हावी, अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी केलेली आहे. महादेव गित्ते, महादेव मुंडे का गित्ते? गित्ते, हो. मग ते मागचं प्रकरण आहे ज्याच्यामध्ये त्यांनी स्टेटमेंट करताना वाल्मिकांना केलता, तर यांनी दुसराच वाल्मिकांना दाखवला. वाल्मिकांना म्हणजे जिल्ह्यात एकच अण्णा आहे, डेंजर अण्णा कोण? एकच. हुकुम मेरे आका, एकच आका होता ना, दुसरा आकाचा आका आहे, पण आका मात्र एकच होता. जो आता काही क्लिप बीप सुद्धा बाहेर येत आहेत. सोशल मीडियावर वारकऱ्यास पोस्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांना सोडून द्यावं अशा प्रकारे पोलिसांना फोन केलेला अन्नाचा एक व्हिडिओ येतोय. त्यामध्ये म्हणतोय की बाप तुमचा बसला इकडे, तुम्हाला बीडचा बाप मीच आहे, बीडचा बाप मीच आहे असं त्यांनी म्हटलं. हे बघा, मी या क्लिपच्या संदर्भामध्ये माझं असं मत आहे की तुम्हाला या क्लिपचा सिरियसनेस माहीत नाही, पण मला माहिती. ही क्लिप पुढची 10-15 दिवस चालणार आहे. माझी विनंती एकच आहे की कोण त्या महिला अधिकारी आहेत ज्यांना आकानी फोन केलेला आहे, कोण तो आरोपी आहे पोरगा म्हणलेला, आणि किरकोळ केस आहे असं कोण म्हणालंय? मी नाही, त्या क्लिपमध्ये आलंय. तर आकांनी हा फोन कोणत्या महिला अधिकाऱ्याला केलेला आहे, हे प्रकरण काय आहे आणि हे काय झालेलं आहे, हे जरा मीडियानेच बाहेर आणावं आणि त्याच्यावरती मी नंतर उत्तर देईन. माझ्याकडं भरपूर माहिती आहे या क्लिपच्या संदर्भात, परंतु मी याचं उत्तर आज देणार नाही. तुम्ही, माझी अपेक्षा अशी आहे, ही मुंबईची मीडिया आहे, मंत्रालयाची मीडिया म्हणजे संपूर्ण राज्याची मीडिया आहे. तुमचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रतिनिधी आहेत,
तुमच्या जिल्ह्याच्या प्रतिनिधींना पाठवा. ते 87 का 77 नंबरचे ते महिला अधिकारी कोण, त्यांनी स्पीकर ऑन कसा काय केलाय, कुणाच्या समोर कुणाला बोललंय, किरकोळ प्रकरण आहे सोडून दे. हे प्रकरण काय आहे काय नाही आहे हे सर्व मीडियानी उद्याच्याला परवाच्याला म्हणजे उद्यापर्यंत सुद्धा मीडियाचा शोध मला वाटतं खूप स्ट्रॉंग असतो. मीडियाने जाऊन चौकशी करावी आणि त्याच्यानंतर मी उत्तर देईन. मी एकच बोलतो की हे 15 दिवस चालणार आहे ही क्लिप. फक्त एवढी लक्षात ठेवा, तुम्ही डिलीट करू नका. कृष्णा आंधळे आहे तो अद्यापही फरार आहे, कसं बघतं याकडे? हे मी पोलिसांची माहिती घेतली कृष्णाच्या बाबतीत. तो कृष्णा आंधळे, तर हे अतिशय गरीब घरातला हा मुलगा आहे. 5 का 7 पत्र्याचं घर आहे आणि संभाजीनगरला हा शिकायला होता पोलीस दलामध्ये जाण्याची तयारी करण्यासाठी. परंतु यापूर्वी त्याच्या हातून काही गुन्हे घडलेले आहेत, गुन्हेगार आहे आणि तो त्याला आईबद्दल प्रेम नाही, म्हणजे पोलिसांनी सांगितलं बरं, आई वडिलाबद्दल प्रेम नाही, कुटुंबाबद्दल कुठलीही आशा नाही आणि ते असाच यापूर्वी काही प्रकरणामध्ये बराच कालावधी गायब राहिलेला आहे. पण तो गायब राहावा असं मला काय वाटत नाही. माननीय मुख्यमंत्र्यावरती आणि SIT वरती आमचा विश्वास आहे. तो राहिलेलं कोकरू बाळ सुद्धा लवकरात लवकर ताब्यात येईल. नाही, त्यांचं हे बघा, ते दुसऱ्यांदा निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहे, त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे, त्याला मी डिनाय करणार नाही. तो त्यांनी प्रश्न मांडलेला आहे, त्याच्यावरती ते बोलतील. अशा प्रश्नाच्या बाबतीत मला वाटतं एकदम काही बोलणं उचित होणार नाही. मी त्यांचं स्टेटमेंट पाहिल आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती बोल. पुरा नगरच्या का बीडच्या नवीन SP आहेत. कारण मी आजवरपासून म्हणतोय ही पाळी आमच्या बीड जिल्ह्यावर का आली की बिंदू नामावलीची वास्तुशांती वाटोळ बीड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. मी 100 वेळा सांगतोय ना. मग आपण मला वाटतं शोध मोहीम मीडियावाल्याने करावी, बिंदू नामावलीचं वाटोळ काय झालंय ते आणि का झालंय, कुणामुळं झालंय ह्याचंही जरा थोडंसं बघा. आज SP वरती ही पाळी आली, उद्या कलेक्टर वरती येईल, जिल्हा परिषदेच्या CO वरती येईल, इरिगेशनच्या बाबतीमध्ये येईल, सगळ्याच अधिकाऱ्यांच्या वरती ही पाळी येणार आहे. सौरभ नावाच्या व्यक्तीचा मृत्यू संदर्भातली आकस्मिक निधन झाल्याची बातमी आलेली आहे. काय नेमकं प्रकरण आहे? सौरभ मला वाटतं भोंडवे नावाची केस आहे. त्या केसमध्ये काही तथ्य आहे. हे कुटुंबाच्या बाजूने मी स्वतः सुद्धा गेलो होतो. मीडियाचं इंटरेस्ट नाही दिसत त्याच्यामुळे मग तुम्हीच बडबड करताय. कोण बडबड करताय हे बघा. सौरभ भोंडवे नावाचा मला वाटतं तो मुलगा आहे. त्याचे वडील माझ्याकडे आलते. केदार नावाचा एक तिथला PI API हा आकाचा माणूस होता पाटोदा तालुक्यामध्ये. त्यांनी त्यांची केस दाखल करून घेतलेली नाही. माझ्याकडे आत्ता परत आलते. मी स्वतः SPकडे त्यांना पाठवलं होतं आणि आता PIला त्याची केस त्या ठिकाणी घ्यायला लावलेली आहे. अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा यासाठी पुरावे जे आहेत ते अजितदादांना दिले आहेत. त्यांनी धनंजय मुंडेंनी आज म्हटलं की अजितदादांना पुरावे दिले आहेत, अजितदादा आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील असं त्यांनी म्हटलं. अजितदादा निर्णय घेतील आणि अजितदादांनीच निर्णय घ्यावा. मला वाटतं या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा काय संबंध, आमच्या पक्षाचे ते नाही आहेत. त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही, त्यांच्या पक्षाचेच आमदार म्हणतात प्रकाश सोळंके व इतर सर्व की यांचा राजीनामा घेतला पाहिजे. पण तो राजीनामा अजितदादा घेत नाहीत. अजितदादांनी घ्यायचा का नाही हा अजितदादांचा प्रश्न आहे. आमचं जरा लांबचं नातं आहे ना, आम्ही भाजपवाले आहोत. हां पुढं बरं, असं देखील म्हटलं जातंय की वाल्मिकांना काही दिवसांमध्ये भाजपमध्ये येतील असं देखील म्हटलं जातंय.
मग आम्ही संजय राऊत साहेब बोललेले आहेत, मी त्याच्यावरती टिप्पणी करू इच्छित नाही. किमान भाजपवरती एवढी वाईट वेळ आलेली नाही असं मला वाटतं. हां, केंद्रीय प्रल्हाद जोशी साहेब अहो, मला राज्यापुरतंच माहिती हो. 6वा मजला आणि त्याच्या खालचे 5 मजले, याच्या पलीकडे मला माहीतच नाही. मी अडाणी माणूस आहे आणि तुम्ही मला केंद्राचं दाखवताय. मला वाटतं केंद्रापर्यंत नेऊ नका. मी गरीब माणूस आहे आणि माझं एक मत आहे त्याची. मला केंद्रीय काय म्हणले, प्रल्हाद जोशी धनंजय मुंडे त्यांची भेट घेणार आहेत, त्या दरम्यान काही राजकीय भेटी होतील अशी माहिती समोर येते. आता ते त्यांच्या कोणाबरोबर भेटी होतील, काय भेटी होतील, ते तुमचा कॅमेरा त्यांच्या पाठीमागं सोडून द्या. आम्हाला काय करायचं. फक्त माझी एक विनंती आहे की आमच्या पंकजाताई यांनी या वर्षीच्या भगवान भक्तिगडाच्या जो दसऱ्याचा मेळावा झाला, त्या दसरा मेळाव्यामध्ये एक वाक्य वापरलं होतं की ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पान हलत नाही असे वाल्मिक अण्णा. हे बहुतेक तुमच्याकडं जर स्टोअर असेल तर ते वाक्य सुद्धा काढून ठेवा, कारण आजचा जो फोन त्या लेडीचा झालेला आहे तो अतिशय भयानक प्रकरणामधला आहे. आणि मग ते पान सुद्धा धनंजय मुंडेंशिवाय हल्लंय का नाही हे मला बघायचं. अजित पवार पालकमंत्री म्हणून बीडला बैठक घेत आहेत, तुम्ही सातत्यानं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करताय. त्या बैठकीमध्ये मी राजीनाम्याची मागणीच केली नाही ना. अहो, मी नाही, प्रकाश सोळंकेंनी मागणी केली. राष्ट्रवादी मोर्चे जे निघतात मोर्चेकरी मागणी करतायत. मी कुठं मागणी केली अजून? मी अजून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही. पुढं दुसरीकडे वाल्मिक कराड यांना ज्या रुग्णालयामध्ये ठेवलं होतं, शासकीय रुग्णालयात, त्या शासकीय रुग्णालयाचा पूर्ण एक मजला खाली करण्यात आला होता, स्पेशल ट्रीटमेंट दिली. माझ्या कानावर आलं होतं. नंतर मी आमचे CS थोरात आहे, ते परदेशामध्ये गेलेले, त्यांना फोन केला असा काही प्रकार झालाय का, तर त्यांच्या कानावर आलं. कारण सबऑर्डिनेट लोक होते. लगेच त्यांनी जे आहे ते तिकडून परदेशातून सांगितलं आणि ते बाहेर काढलेले कॉट लगेच आत घेतले. VIP ट्रीटमेंट दिली जाते असं म्हणायचं. अंजली दमानी यांनी आरोप केला, प्रॉफिट जो आरोप धनंजय मुंडेंवर केला गेला होता. काही वेळापूर्वी धनंजय मुंडेंनी सांगितलं की जी निर्मिती कंपनी आहे महानिर्मिती, ही प्रायव्हेट कंपनी आहे. म्हणजे दुसरी गोष्ट, महानिर्मिती कंपनी जरी प्रायव्हेट असली, प्रायव्हेटायझेशन कोणी केलेलं आहे? शासनाने केलेलं आहे. महावितरण, महानिर्मिती, पारेषण हे कोणाचे अंग आहेत? सरकारचे अंग आहेत. सुप्रीम कोर्टाचा जो त्यांनी दाखला दिलेला आहे, ठीक आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय असेल, परंतु बेमालूमपणे त्या राखेची कत्तल करावी. राख कोट्यवधी रुपयाची, हजारो नाही लाखो कोटी रुपयाची राख उचलण्यात आलेली आहे. त्याचा हिशोब जर काढला तर मला वाटतं त्याचे आकडे सुद्धा मोजता येणार नाहीत. आणि भास्कर केंद्रेसारखा पोलीस 100 टिप्पर ठेवतो म्हणल्यावर मग बाकीच्यांचे किती आहेत? कोणाकोणाचे आहेत? दाऊदपूरचे किती आहेत? कोणत्या मुंडेंचे किती आहेत? सगळे आकडे आहेत माझ्याकडं. पण तुम्हाला माझी विनंती आहे ना, मीडियाला जाऊन जरा बघा ना, तुम्ही नीटनाटकं बघा ना. ते सुप्रीम कोर्टाचा गोंडस म्हणजे आदेशाचा गोंडस नाव मला वाटतं मुंडे साहेबांनी घेऊ नये अशी माझी विनंती. ऑडिट करा अशी मागणी केली, परळीची ऑडिट करा अशी मागणी केली, महा ऑडिट करा, मोठं ऑडिट करा अशी मागणी केली. किती गबाड येतनं बाहेर पडेल, किती आकडे बाहेर पडतील काय? 2012ला ह्यांच्या नगर परिषद ताब्यात आलेले. 2019 ते 2024 या कालावधीत 1 वर्ष का 9 महिने सोडता बाकी सगळ्या कालावधीत माननीय पालकमंत्री धनंजय मुंडे आहेत. आणि त्यांनी भाड्याने दिलेले आका हे स्वतःच सुपर पालकमंत्री
सुपर पालकमंत्री म्हणलं तर चालेल ना आकांना. हे सुपर, कारण ते आता काय म्हणले, जिल्ह्याचे बाप. हे जिल्ह्याचे जे बाप होते त्या बापांनी 11 तालुक्याला 100 रुपये द्यायचे आणि 11 तालुक्याला 100 रुपये द्यायचे, 100 कोटी आणि 300 कोटी एकाच तालुक्याला घेऊन जायचे. असा पद्धतीचा कारभार बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे. त्याच्यामुळं हे सुपर आका, सुपर पालकमंत्री, आका बोका बाका या सगळ्यांनी किती नेमके पैसे खाल्लेले आहेत, कसे खाल्लेले आहेत, म्हणून परळीच्या नगरपालिकेचं स्पेशल ऑडिट व्हावं ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे मी केलेली आहे आणि आता एकनाथ शिंदे साहेबांकडे जाऊन करणार आहे. मला नाही वाटत. स्पेशल ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करत होते हे लोक, पण कोर्टाने त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलंय. आता नाही, स्पेशल नाही. अहो, हे मागचे 4 वर्ष पालकमंत्री हे स्वतः पालकमंत्री नव्हते. शॅडो पालकमंत्री म्हणा, सुपर पालकमंत्री म्हणा किंवा सुपर आका म्हणा, हे सगळ्याच्या सगळं कोण होतं? अण्णा, आका अण्णा. तर हे जे आका आहेत, ह्या आकांनी काल 26 आकडे सांगितले, मी 226 म्हणलंय. अहो, बरंचसं पोलीस दल, बरेचसे हे यांच्याच नियुक्तीवाले आहेत. आणि मी आज जे पत्र दिलंय की हे जे पोलीस दल आहे हे सगळं बीड जिल्ह्यातलं काढावं आणि माननीय मुख्यमंत्री हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत, या सर्वांना तिकडे घेऊन जावं अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी केलेली. कोणाची? ते अजितदादांना विचारा. आम्ही कोण? अरे 3.25 तालुक्याचा आमदार आहे मी, किरकोळ माणूस आहे ना. कशात? मी पीक विम्याच्या संदर्भात सुद्धा चौकशी लावावी म्हणून मी पत्र दिलेलं आहे. मी आरोप केलेला आहे राज्यामध्ये जवळपास 5,000 कोटी रुपयाचा पीक विम्याचा घोटाळा झालेला आहे. आणि आज पत्र दिलं आहे मी, सेक्रेटरी किंवा विभागीय आयुक्त एक आणि ते सांगतील तेवढे सदस्य घेऊन पीक विमा घोटाळ्याची चौकशी करावी. आणि अजितदादांच्या बद्दल मी काय बोलणार? मी छोटा माणूस आहे ना. अजितदादा 7 वेळा उपमुख्यमंत्री आहेत. मी 3.25 तालुक्याचा आमदार आहे. मी गरीब माणूस आहे. एवढ्या छोट्या माणसांनी त्यांच्यावर आणि अंजलीताईंवर बोलणं कसं शक्य आहे मला सांगा. अंजली दमानिया ह्या म्हणजे राज्याच्या प्रमुख हे आहेत. मी 3.25 तालुक्याचा माणूस आहे. त्यामुळे त्यांच्या दोघांच्या बद्दल मी कसं उत्तर देऊ? मुंबईतून सुरेश धस बोलत होते. पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात कराडचं नाव घेतल्याचं सुरेश धसांनी म्हटलंय. आका हे बीडचे सुपर पालकमंत्री असल्याचं धस म्हणाले आणि विविध मुद्द्यांना हात घालत त्यांनी कराडवरती सनसनाटी आरोप केले. पंकजा मुंडेंनी देखील त्याचं नाव घेतल्याचं धस म्हणाले. सौरभ भोंडवेची केस दाखल केली गेली नव्हती असंही सुरेश धसांनी म्हटलंय. मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांनीच निर्णय घ्यावा असंही सुरेश धस यांनी म्हटलंय. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर आता धनंजय मुंडे 2 दिवस हे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. सरपंच हत्येप्रकरणी कराडचं नाव समोर आल्यानं मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे दिल्लीत कोणाची भेट घेणार, मुंडे राजीनामा देणार का असे अनेक सवाल उपस्थित झालेत. सरपंच संतोष देशमुख हत्येतील फरार कृष्णा आंधळेचा घातपात झालाय असा दावा संदीप क्षीरसागरांनी केलाय. तर क्षीरसागरांकडे एवढी माहिती कशी? आरोपी आणि क्षीरसागरांचे संबंध असल्याचा पलटवार धनंजय मुंडेंनी केलाय. त्याला सूचना तुमची काय वेगळी मागणी राहील की अशा पद्धतीनं
तो नाही आता परदेशात गेलेला आहे किंवा काही त्याचा मृत्यू झालेला आहे, तुमचा संशय काय आहे? माझा संशय आहे, जर हे बघा एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी पकडायचं ठरवलं की तो 24 तासात सापडतो, 24 तासात सापडतो. काहीतरी घातपात त्याच्या जीवाशी झाला असेल मला असं वाटतं. आता एवढं जर संदीप क्षीरसागरांना माहीत असेल, आणखीन कुणाकुणाला जे काही माहीत असेल, याचा अर्थ मी असं समजतो की त्यांचे आणि त्या आरोपीचे कुठेतरी आता संबंध आहेत आणि ते संबंध असल्याशिवाय ही माहिती त्यांना मिळू कशी शकते? जी माहिती त्या कृष्णाला काय झालंय काय नाही झालंय याची पोलिसांना माहिती नाही, मला माहीत नाही, म्हणजे तुमचे एवढे मायक्रो कॅमेरे त्याला माहिती नाही, तर त्याला कशी माहिती असू शकते? आणि एक मोठी बातमी समोर येते, मुंबईतनं ही बातमी समोर येते. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. भारतीय परंपरेला साजेसेच आता कपडे घालावे असा निर्णय सिद्धिविनायक मंदिर न्यासानं घेतलाय. त्यामुळे सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जाण्यासाठी पारंपरिक वेश परिधान करून जावं लागेल. भारतीय परंपरेला साजेसेच असे कपडे घालावे. नागरिकांना संकोच वाटणार नाही असे कपडे परिधान करावे. भाविकांनी अंगभर कपडे घातलेच पाहिजेत. अंगभर कपडे असलेल्यांनाच दर्शनासाठी प्रवेश दिला जाईल. ड्रेस कोड आता लागू केल्यानं मात्र वादाची शक्यता आहे. किसी भी जब स्थान पर जाते हैं तो वहां पर एक ड्रेस कोड होता है. तो यह श्री सिद्धिविनायक मंदिर जो गणेश जी का प्रसिद्ध मंदिर है, तो निश्चित रूप से यहाँ पर आते समय आप शालीन कपड़े पहन करके आएं, यही सभी गणेश भक्तों से निवेदन है और यह नियम सभी के लिए है. पुढची महत्वाची बातमी, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये झिशान सिद्दीकींनी आता एक खळबळजनक दावा केलाय. झिशान सिद्दीकीनं पोलिसांना दिलेल्या जबाबात 10 बिल्डर्स आणि मोहित कंबोजचं नाव घेतलंय. हत्येच्या दिवशी वडिलांनी लिहिलेल्या डायरीत भाजप नेते मोहित कंबोज यांचं नाव असल्याचा उल्लेख झिशान सिद्दीकींनी केलाय. मात्र सिद्दीकींनी ज्यांच्यासोबत शेवटच्या गप्पा मारल्या ते मोहित कंबोज असल्याचं झिशान यांनी म्हटलंय. एसआरए प्रकल्पात नागरिकांची बाजू घेतल्यानंच हत्या झाल्याचा दावा झिशाननं केलाय. तर दुसरीकडे बाबा सिद्दीकींची हत्या विष्णोई गँगनंच केली या दाव्यावर मुंबई पोलीस मात्र ठाम आहेत. झिशाननी पोलिसांना दिलेला जबाब काय पाहूया. वांद्र्यात मी झोपडपट्टीधारकांच्या हक्कासाठी लढा देत होतो. विकासकांकडून अन्याय होत असल्यानं नागरिक माझ्या संपर्कात. पृथ्वी चव्हाण, शाहिद बलवा, शिवालिक व्हेंचर्स अदानी, नवीन पटेल, विनोद गोयंका, परवेज लकडावाला, मुद्रा बिल्डर्स, भाजप नेते मोहित कंबोज यांचा माझ्या वडिलांशी नियमित संपर्क होता. हत्येच्या दिवशी माझ्या वडिलांकडून डायरीत मोहित कंबोज यांच्या नावाचा उल्लेख. माझ्या वडिलांच्या फोनमध्ये व्हॉट्सअपद्वारे मोहित कंबोज यांच्याशी संपर्क. कंबोज यांना वांद्र्यातील मुंद्रा बिल्डर्सच्या प्रकल्पाबाबत माझ्या वडिलांना भेटायचं होतं. नमूद केलेल्या सर्व प्रकरणांचा हत्येशी संबंधाबाबत तपास करण्यात यावा. दरम्यान बाबा सिद्दीकींची हत्या होण्याआधी त्यांच्याशी काही तास बोलणं झालं. मात्र चार्जशीटमध्ये आपलं नाव नसल्याचं स्पष्टीकरण भाजप नेते मोहित कंबोज यांनी दिलंय. जिस हिसाब से जीशान जी का स्टेटमेंट को घुमा फिरा के कुछ मीडिया हाउसेस बताना चाह रहे हैं, तो मैं ऐसी छोटी रिपोर्टिंग के लिए ऐसी निंदा करता हूं. और साथ ही साथ मैं बताना चाहूंगा कि इसके अंदर जो घटना हुई, बाबा सिद्दीकी जी का जो मर्डर हुआ, इसकी सच्चाई बाहर आनी चाहिए और सख्त से सख्त सजा आरोपियों को मिलनी चाहिए. और मुंबई पुलिस को इसके पीछे की सच्चाई क्या है, क्या इसका एंगल है, ये लोगों के सामने सच जल्द से जल्द लाना चाहिए. दरम्यान हे खरं असेल तर तो बिल्डर आणि राजकीय नेता कोण होता याचा तपास पोलिसांनी करावा, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. तपास चुकीच्या दिशेने जातोय अशा पद्धतीनं भूमिका झिशान सिद्दीकी यांनी 1-2 महिन्यापूर्वी माझी ज्यावेळेस भेट झाली होती त्यावेळेस व्यक्त केली होती. आणि आता तुम्ही नवीन सांगताय, मी कोणावर आरोप करणार नाही, पण तो असं कोणाकडे जर बोट जात असेल तर मला वाटतं सरकारने याच्यामध्ये पुन्हा एकदा नव्यानं तपास करण्याची आवश्यकता आहे.
पुढ्यात पुढच्या बातमीकडे. नवविवाहित जोडप्यांना आता विठुरायाच्या दर्शनासाठी जास्त वेळ रांगेत उभं राहावं लागणार नाही, कारण विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं नवविवाहित जोडपं, स्थानिक नागरिक आणि दिव्यांगांना VIP दर्शन देण्याचा निर्णय घेतलाय. स्थानिक नागरिकांना सकाळी 6 ते 7 आणि रात्री 10 ते 10:30 वाजेपर्यंत दर्शनाला सोडलं जाणार आहे. याची अंमलबजावणी उद्यापासून करण्यात येणार आहे. पंढरपूर येथील स्थानिक लोकांना सकाळी 6 ते 6:30 पर्यंत आपण दर्शन देत होतो, पण इथून आज मंदिरे समितीनं 6 ते 7 असा 1 तास सकाळी व सायंकाळी 10 ते 10:30 दर्शन देण्याची आज व्यवस्था केलेली आहे. नवीन लग्न झालेले जे जोडपे असतील त्यांच्यासोबत ते दोघं आणि त्यांच्यासोबत इतर 3 यांना दर्शनाला सोडायसाठी व्यवस्था केली गेलेली आहे. तर तुळजाभवानी देवीचा चरणस्पर्श करण्यासाठी महिलांना परवानगी द्यावी की नाही या ठरावावरून पुजारींच्या 2 गटामध्ये वाद झाल्याची माहिती मिळते. चरणस्पर्शाच्या मुद्द्यावरून भोपे पुजारी आणि पाळीकर पुजारी दोन्ही मंडळ आमनेसामने आली आहेत. भोपे पुजारी मंडळाकडून पाळीकर पुजारी मंडळाच्या महिलांना देवीच्या चरणस्पर्शाच्या ठरावाला विरोध करण्यात आलाय. बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात झिशान सिद्दीकीनं पोलिसांना दिलेल्या जबाबात 10 बिल्डर्स आणि मोहित कंबोजचं नाव घेतलं. हत्येच्या दिवशी वडिलांनी लिहिलेल्या डायरीत भाजप नेते मोहित कंबोज यांचं नाव असल्याचा उल्लेख झिशाननं केलाय. दरम्यान बाबा सिद्दीकींची हत्या होण्याआधी त्यांच्याशी काही तास बोलणं झालं, मात्र चार्जशीटमध्ये आपलं नाव नसल्याचं स्पष्टीकरण भाजप नेते मोहित कंबोज यांनी दिलंय. बाबा सिद्दीकींचा मारेकरी शिवकुमार गौतमसह 26 आरोपींविरोधात माकोका कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. शुभम आणि प्रवीण लोणकर कटाचे सूत्रधार असल्याचा पोलिसांनी दावा केलाय. कल्याणच्या लोकग्राम परिसरात सुयश तिवारी नावाच्या अमराठी तरुणानं एका मराठी विद्यार्थ्याच्या अंगावर गाडी घालून त्याला मारण्याचा प्रयत्न केलाय. अंगावर गाडी घालण्याचा डाव फसल्यानंतर विद्यार्थ्याला मारहाण करत अपहरण करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मुलाला मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थ्याच्या पालकांनी केली आहे. डोंबिवलीत मराठी विरुद्ध अमराठी वाद समोर आलाय. सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रमाबाबत व्हॉट्सअप ग्रुपवर अमराठी सदस्यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पालघरमध्ये जमिनीच्या वादातून 2 गटात तुंबळ हाणामारी झाली. नागझरी गावात झालेल्या राड्यामध्ये महिलांनी मारहाण करण्यात आली आहे. लोखंडी रॉडनं केलेल्या मारहाणीत 3 महिला जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. पनवेलमधील भोकरपाडा भागात हिरानंदानी सोसायटी परप्रांतीयांची दादागिरी सुरू होती. मनसेनं परप्रांतीय चेअरमनचा माज मोडत मराठी कुटुंबियांची माफी मागायला लावली आहे. हिरानंदानी सोसायटीत भाड्यानं राहणाऱ्या गायकवाड कुटुंबियांना घर खाली करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खंडाळा बोरघाटात एका बाईक रायडरचा अपघात झालाय. या अपघातात बाईकचा चक्काचूर झाला असून रायडर जखमी झालाय. भयंकर अपघात मोबाईलमध्ये चित्रित झालाय. दरम्यान महामार्गावर स्टंट करणं टाळण्याचं आवाहन लोणावळा महामार्ग पोलीस अधिकाऱ्यांनी केलंय. उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये मोठी दुर्घटना घडली. भगवान आदिनाथांच्या निर्वाण लाडू उत्सवाच्या कार्यक्रमासाठी बांधण्यात आलेला लाकडी स्टेज कोसळलाय. दुर्घटनेत 7 भाविकांचा मृत्यू झालाय. 80 जण जखमी झाले. बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये झाडाची फांदी तुटून रस्त्यावरील एका गाडीवर पडली आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी झालाय. जखमीवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. महत्वाची बातमी. कराडच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी आता चौकशी होणार आहे. होय, बीडच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची माहिती आहे ही. कराड आणि पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. मीच बीडचा बाप असल्याचा कराडचा ऑडिओ
समोर आलाय. मात्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी साम टीव्ही करत नाही. ऑडिओ क्लिपची चौकशी मात्र आता केली जाणार आहे. कराड आणि पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये आणि या ऑडिओ क्लिपमध्ये मीच बीडचा बाप असल्याचं वाल्मिक कराड म्हणतोय आणि आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. अधिक माहिती जाणून घेऊ. आमचे प्रतिनिधी माधव साबरगावे सध्या आपल्या संपर्कात आहेत. माधव, ऑडिओ क्लिपची चौकशी होणार असल्याचं कळतंय का? अधिक तपशील. निवडणुकीच्या काळामध्ये तो ऑडिओ क्लिप आहे आणि त्या काळामध्ये तत्कालीन सायबर विभागाच्या अधिकाऱ्यांचं आणि कराड यांचं जे संभाषण झालं होतं त्या सगळ्यांची चौकशी आता SP करणार आहेत असं सांगितलं आहे. त्या काळामध्ये सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं व्हिडिओ किंवा पोस्ट कमेंट केल्या जात होत्या त्या अनुषंगाने एक तक्रार होती आणि तक्रारीच्या अनुषंगानं नाशिकवरून थेट कराडला फोन करण्यात आला आणि त्यावेळेस कराडने थेट त्या पोलीस अधिकाऱ्याला खुळे यांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की हे त्याच्यावर कारवाई होऊ नये. आता या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी SP कडून केली जात आहे. या चौकशीनंतर पुढे काय येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे, कारण सध्या ती पोलीस अधिकारी ही गेवराईला ट्रान्सफर झालेली आहे. नक्कीच धन्यवाद माधव, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट. ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांप्रकरणी 25 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. गेल्या 4 वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडतीये. एसटी महामंडळानं तिकिटाच्या दरात 15% वाढ केली आहे. मात्र या दरवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय. ठाकरे गटानं राज्यभरात एसटी भाडेवाढी विरोधात चक्काजाम आंदोलन केलं. बस स्थानकातून जाणाऱ्या एसटी बस ठाकरे गटानं रोखल्या. राज्य सरकार विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात पोलिसांनी बंगालमधील एका महिलेला अटक केल्याची माहिती मिळते. मुंबईत यापूर्वी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकानं वापरलेलं सिम कार्ड एका महिलेच्या नावावर असल्याचं समोर आलंय. याच प्रकरणी पोलिसांनी बंगालमधून एका महिलेला नादिया जिल्ह्याच्या छपरामधून अटक केली आहे. बातमी कुंभमेळ्यातनं. महाकुंभमेळ्यात शाहरुख खान गेलाय. शाहरुखनं महाकुंभात स्नान केलं असा दावा करणारा एक मेसेज आणि त्याचे फोटो व्हायरल केले जात आहेत. भगवी वस्त्र परिधान केल्याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. मात्र खरंच शाहरुख खान कुंभमेळ्यात गेला होता का याची आम्ही पडताळणी केली. तेव्हा काय सत्य समोर आलं पाहूया. महाकुंभमेळ्यात शाहरुख खान. भगव्या वस्त्रात महाकुंभात स्नान. व्हायरल फोटो मागचं सत्य काय? बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान महाकुंभमेळ्यात भगवं वस्त्र परिधान करून पोहोचलाय. त्याचे काही फोटोही शेअर करण्यात आले असून रेसलर सोबत शाहरुख खान महाकुंभात स्नान करण्यासाठी गेल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच शाहरुख खान भगवं वस्त्र परिधान करून महाकुंभमेळ्यात गेलाय का? काय आहे या फोटो मागचं सत्य? याची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात अमेरिकी रेसलर्स रोमन रेस आणि रोंडा रावजी सोबत भगवं वस्त्र परिधान करून शाहरुख खान सहभागी झालाय. त्यानं त्याचे फोटोही शेअर केलेत. हा मेसेज आणि फोटो व्हायरल होत असल्यानं आम्ही याची पडताळणी सुरू केली. प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर महाकुंभ होतोय. आतापर्यंत कोट्यवधींच्या संख्येनं भाविक कुंभमेळ्यात सहभागी झालेत. सगळ्यात मोठं कुंभ असून 144 वर्षांनंतर इथं आयोजन होत असल्याचं म्हटलंय. या कुंभमेळ्यात बिझनेसमन, सेलिब्रिटींनी हजेरी लावली. ममता कुलकर्णीनं तर संन्यास घेतला. यासोबतच सपना चौधरी, रेमो डिसूजानंही कुंभामध्ये स्नान केलं. मात्र शाहरुख खान महाकुंभात गेल्याचं कुठेही दिसलं नाही. तशी त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील माहिती नाही. त्यामुळे आम्ही या फोटोची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात. शाहरुख खान महाकुंभात गेलेला नाही.
भगवं वस्त्र परिधान केल्याचा फोटो एआयच्या माध्यमातून बनवण्यात आलाय. अमेरिकन रेसलर्स आणि शाहरुख कुंभात गेल्याचा दावा खोटा आहे. लोकांची दिशाभूल करण्यासाठी एआय फोटो व्हायरल करण्यात आलाय. आता एआयच्या माध्यमातून असे अनेक फोटो व्हायरल केले जात आहेत. मात्र काहींना ते लगेच ओळखणं शक्य होत नाही आणि यावरूनच सोशल मीडियावर चर्चा होऊन पुढे वाद निर्माण होतात. मात्र आमच्या पडताळणीत शाहरुख महाकुंभात गेल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.